ईदे मिलाच्या झेंडा मिरवणुकीत लाईट गुल, महावितरणाच्या भोंगळ कारभाराने भाविकांचा संताप। हजारोंच्या गर्दी असताना ऐन मिरवणुकीत वीज पुरवठा खंडित, शांतता बैठकीतील सूचना, प्रशासनाचे निर्देश हवेतच। अहिल्यानगर शहरातील ईदे मिलाच्या झेंडा मिरवणुकीत मदवरशाह दर्गा, जुना मंगळवार बाजार, केवल हॉस्पिटल परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली असतानाच ऐन मिरवणुकीत वीज पुरवठा खंडित झाला। धार्मिक सोहळ्याच्या वेळीच लाईट गुल झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली आणि महावितरणाच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली। मिरवणुकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय व कोतवाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता बैठकीत मिरवणूक मार्गावर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या होत्या। मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी महावितरणाला आवश्यक सूचना दिल्यानंतरही ऐन मिरवणुकीत वीज खंडित झाल्याने सूचना फक्त कागदावरच राहिल्या का, असा संतप्त सवाल उपस्थित झाला। हजारो भाविकांची गर्दी, धार्मिक उत्साह आणि संवेदनशील मिरवणूक मार्ग असताना वीज पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्याने गर्दीची माहिती असतानाही महावितरण झोपले होते का, असा सवाल नागरिकांनी केला। धार्मिक सोहळ्यातच वीज पुरवठ्याचा बोजावार उडत असेल तर भाविकांच्या सुरक्षतेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल करत महावितरणाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।